बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथे इंग्लिश गुरुकुल अँड ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह संपन्न। बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील इंग्लिश गुरुकुल अँड ज्युनियर कॉलेज बिळूर वार्षिक स्नेहसंमेलनचे उद्घाटन समारंभ जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर व नायब तहसीलदार अण्णासाहेब धोंडमळ यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। तसेच अनेक मुला-मुलींना मेडल व पारितोषिक प्रदान करण्यात आले। यावेळी संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन व उद्योजक बसवराज कोळी, सचिव डॉक्टर राजेश जीवनवर, खजिनदार विजय कोटकोण, संचालक व उद्योजक श्रीकांत करोली, गुरुनिंगा प्रधानी डॉक्टर दयानंद करेनावर, प्राध्यापक व शिक्षक वर्ग व अनेक मान्यवर या समारंभासाठी खास करून उपस्थित होते। अनेक विद्यार्थ्यांनी आपले कलागुण या ठिकाणी दाखवले। यावेळी बिळूर परिसरातील अनेक पालक व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। आमचे बिळूरचे TV1 मराठीचे प्रतिनिधी संजय कोटकोण यांचा ग्राउंड रिपोर्ट।
आपल्या बिळूर एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील साहेब, उपाध्यक्ष बसवराज कुळी साहेब, डॉक्टर राजेश जीवनवर साहेब सचिव, आपले खजिनदार विजय सर आणि संचालक मंडळी गुरनिंग दयानंद श्रीकांत, या ठिकाणी तुमच्या बिरोचे असलेले व आमचे महसूलचे सहकारी संजय गांधी नायब तहसीलदार धोरमाळ साहेब, या ठिकाणी माझे वडील पण आलेले आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आय फील व्हेरी हॅपी अँड मला पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं, एवढी एनर्जी तुमची सर्वांची. पण काही जणांनी मी बक्षीस देताना टाळ्या वाजवलं नाही, तुमचा नंबर आला म्हणून वाजवलं नाही का काय? पुढच्या वेळेस तुमचा नंबर येईल, ठीक आहे. आता बरेच परफॉर्मन्स झाले असं वाटतंय आणि बिळूर सारख्या गावामध्ये एवढी मोठी क्राऊड तालुक्याच्या सारखी दिसते. आता सरांनी सांगितलं की बिळूरचं नाव चमकलं पाहिजे पूर्ण जिल्ह्या देशामध्ये, भारत राष्ट्रामध्ये, विश्वामध्ये. मला एवढं काही कन्नड येत नाही, पण जे जे समजलं त्यातून मी सांगतोय. सो टेक दिस स्पीच ॲज अ इलेक्ट्रिक करंट फॉर ऑल ऑफ यू अँड मेक जत तालुका, मे बी इट इज एन्व्हायरमेंटली दुष्काळी असेल, परंतु एज्युकेशनली सुकाळ आहे. इथे एवढे सगळे चांगले शिक्षक आहेत, त्यानंतर एवढे चांगले स्पीचर लोक आहेत आणि एवढ्या चांगल्या संस्था आहेत. त्यामुळं जरी आपण महाराष्ट्रात सर्वात शेवटचा विधानसभा मतदारसंघ असू, सर्वात शेवटचा दुष्काळी तालुका असू, पण एज्युकेशनमध्ये, स्पोर्ट्समध्ये, कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये आपला जत तालुका पहिला गेला पाहिजे पूर्ण भारतामध्ये, अशी मी आशा करतो. आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग? 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, एक स्टीफन कोव्हेचं बुक होतं. तर हॅबिट्स आपल्याला चेंज करावं लागतील. आपण कसं करतो? आज करे सो कल कर, कल करे सो परसो, ऐसी भी क्या जल्दी है, बहुत बड़ा है बरसो, असं म्हणतो आपण. परंतु आता टाइम जे आहे 21व्या शतकाचं नाणं म्हणतात. आता नाण्यापेक्षाही वरचं जे आहे गोल्ड प्लॅटिनम झालेलं आहे. त्यामुळे वेळेचं महत्व सर्वांनी ओळखलं पाहिजे. बिकॉज वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे जो वेळेचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करतो तोच पुढे जातो. असं नाही की 24 तास अभ्यास केला पाहिजे, पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम कराल त्या त्या क्षेत्रामध्ये वेळ इफेक्टिव्हली वापरला पाहिजे. तर स्टीफन कोव्हेनी 7 हॅबिट्स मध्ये सांगितलं की बी प्रोएक्टिव्ह, डोंट प्रोक्रॅस्टिनेट, पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या आधीच प्लॅन केल्या पाहिजे, टाइम टेबल बनवला पाहिजे. आता तुम्हाला स्पोर्ट्समध्ये चांगलं करिअर करायचं असेल तर स्पोर्ट्सचं काय काय गोष्टी लागतात, कबड्डी खेळायची असेल तर कबड्डीसाठी किती एक्सरसाइज लागते, त्याचा डाएट कसा लागतो, अभ्यास करायचा असेल, अधिकारी व्हायचं असेल तर कुठले पुस्तक वाचावं लागतात, त्यासाठी तयारी कशा प्रकारे करावी लागते, अधिकारी होण्यासाठी कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात, हे सर्व आतापासून माहिती पाहिजे. आम्ही मी बुलढाण्याला असताना आमचे कलेक्टर सर सांगायचे स्टार्ट अर्ली, आतापासून सुरू करा तुम्ही, तर तुम्ही हे कराल. Press the bell icon on the YouTube and never miss another update.